कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनी आपल्या अभोणा येथील सभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जे.पी. गावित यांना विकासाच्या मुद्द्यांवर बोलत मतदारसंघामध्ये 2200 कोटी रुपये कुठे खर्च केलेत याचा हिशोब घ्यायचा असेल तर समोरासमोर चर्चेला बसा असे खुले आवाहन केले। जे.पी. गावित समर्थक तालुक्यातील 3 जणांनी यांच्या गैरकारभाराबाबत त्यांचे वाभाडे देखील काढले आणि नितीन पवार यांनी खरपूस समाचार घेत वसाका साखर कारखाना डबघाईस नेणाऱ्या त्या व्यक्तीमुळे 4 तालुक्यांचे नुकसान झाले असल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले। तसेच आपल्या नावाचे साधर्म्य असणाऱ्या डुप्लिकेट नितीन पवारला उभे करून खालच्या पातळीचे राजकारण केले असल्याचा आरोप यावेळी व्यक्त केला। आमदार नितीन पवार यांच्या अभोणा येथील जाहीर सभेसाठी कळवण पश्चिम पट्ट्यातील समर्थक आणि कार्यकर्ते पश्चिम पट्ट्यातील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। तसेच बाजारामध्ये प्रचार फेरी काढून बाजारातील मतदारांना आवाहन केले। काय माहित नाही शेड केलं का नाही। अलगुनचा साधा तो बंधारा फुटला 3 वर्षापासून, तो अजून दुरुस्त केला नाही। विकास करायला चालले, विकास करायला चालले। तुम्ही विचारा ना त्यांना। खोबळ्याचा बंधारा फुटला, त्याला त्यांचं नाव दिलं जे.पी. बंधारा, तोही फुटला। कळमथ्याचा बंधारा फुटला, त्याला मी 25 लाख दिले आणि तो रिपेअर केला। त्याचा फायदा त्या बापूलाही होतो। तो बापू हाय एक म्हणजे तो काय बरंच काय टाकत राहतो व्हॉट्सअपला। तर माझी तुम्हाला एवढीच विनंती राहील, वेळेचं बंधन असल्यामुळे वेळ जरा संपत आला आहे, एवढंच विनंती करेल की तुम्ही सर्व आमच्या पवार कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी आहात। कैलासवासी दादासाहेबांनी जो काही विकास केला आहे, त्यांनीच जो विकास केल्यामुळे मी काय माझ्या बापाच्या नावाला बट्ट्याबोळ लावू देणार नाही, एवढा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा बरं का। तो विश्वास ठेवा। येत्या 20 तारखेला 2 नंबरला माझं नाव आहे बरं का, वरतून 2 नंबर, मागच्या वेळेसही 2 नंबरला होतं। नितीन भाऊ अर्जुन कंसात ए.टी. पवार हे नाव आहे, घड्याळ निशाणी आहे, त्याच्या समोरील बटन दाबून मला आपण सर्वांनी आशीर्वाद रूपाने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। प्रकारचं ज्ञान नाही, मी तुम्हाला एकदम थोडं उदाहरण देतो। आपले दादासाहेब 8 वेळा आमदार होते, अजितदादा पवार 7 वेळा आमदार होते, बाळासाहेब थोरात संगमनेरचे किती वेळा 8 वेळा आमदार, आता 9व्यांना आमदार होतील, आणि हे गावित साहेब पण 7 वेळा आमदार होते। जो माणूस जास्त काळ आमदार राहतो तो विकास करतो। मग सुरगाण्यात का विकास झाला नाही, का विकास झाला नाही याचं मला उत्तर जर एखाद्याने दिलं तर मला बरं वाटेल। आईला काही खरं, तो बरोबर बोलतोय जरा, बरोबर तुझं म्हणणं बरोबर आहे। तर जो माणूस जास्त काळ आमदार राहतो तो काम करतो। तर यांनी 7 वेळा आमदार होते तर काय काम केलं? एकच काम केलं, फक्त मोर्चे काढले। मोर्चे काढायला विरोध नाही, आणि मला म्हणतात मोर्चाला काय औषध आहे नितीन पवारला काय माहित। अहो मग मोर्चाला औषध तुम्ही वन जमिनीवरती काढले तर जमिनी का नाही ना? द्यायला बसला 2.5 कोटी 3 सिलेंडर मोफत आहे तुम्हाला, 3 सिलेंडर वर्षाला। हो 2 नंबरला नाव आहे, लक्षात ठेवायचं। लक्षात घ्या, एवढा कोणी केला नाही, एवढा हे कळवण मध्ये आम्हाला इतका आनंद वाटतो की असं कार्य कोणीच केलं नाही आदिवासीसाठी। पुष्कळ पाहतोय आम्ही। हो, मी जवळजवळ नाशिक जिल्ह्यामध्ये फिरतोय, सतत फिरतोय नाशिक जिल्ह्यात, पण असं कधीच दिसत नाही। आणि म्हणूनच बाबा हो, हे वेळेस चूक करू नका, ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। कधीच चुकू नका। हे वेळेस सगळ्याला सावध करा, बेसावध राहू नका। अहो रात्र वैरेची आहे, हो सोहंगा कमी ना, नाचणारे भरमसाठी येतील आता इकडं, द्या कोणाला सोहंगा देसाल आहे का नाही? आणि म्हणून बापा हो, मी जास्त वेळ घेत नाही तुमचा। इथं बरेचसे बोलणारे आहे, आमची अजून सुरगाण्याची एक ताई बोलणार आहे, ती सुद्धा उत्कृष्ट तुम्हाला मार्गदर्शन करील। आणि म्हणून मला या ठिकाणी 2 शब्द। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी तुषार बर्डे,